पुण्यात पुढच्या बातमीकडे राजश्री शिरवाडकर यांच्या विरोधात बॅनरबाजी पाहायला मिळते। राजश्री शिरवाडकर या भाजपाच्या माजी नगरसेविका आहेत। पाण्याची समस्या सोडवली नाही, मतदान मागायला येऊ नये, स्थानिक नागरिकांकडून शिरवाडकर यांच्या विरोधात बॅनरबाजी पाहायला मिळते। तर राजश्री शिरवाडकर यांच्या विरोधात आता प्रभागात बॅनरबाजी पाहायला मिळते। पाण्याची समस्या सोडवली नाही, आता मत मागायला येऊ नये, 12 वर्षात आमचा विचार केला नाही असं देखील खरं तर अशा आशयाचे बॅनर आता परिसरात पाहायला मिळतात। मंत्री पंकजा मुंडे आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन करण्यात आले। सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप देखील या वेळी उपस्थित असतील। प्रियंका पाटलांना नागरिकांचा कडाडून विरोध होतोय। प्रियंका पाटील ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। तुम्ही काय कामं केली, प्रचार करताना नागरिकांचा प्रियंका पाटलांना थेट सवाल पाहायला मिळतो। दुनियाला सांगा, नोटा टाका, आम्ही आमच्या जीवावर निवडून दाखवू तुम्हाला। दुनियाला सांगा, नोटा टाका, आम्ही आमच्या जीवावर निवडून दाखवू तुम्हाला। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली। अमरावती शहरात सीसीटीव्ही नसणारी पहिली महानगरपालिका आहे। जाहीरनाम्यात अमरावतीमधील दोनही उड्डाणपुलाचा उल्लेख नाहीये। मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं, मात्र अमरावती दिसत नाही, याची खंत आम्हाला आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली। त्या जाहीरनाम्यामध्ये दोन्ही उड्डाणपुलांचा उल्लेख नाही आहे। रेल्वे स्टेशन अमरावतीचं सुरक्षित राहणार आहे की नाही राहणार आहे याचा उल्लेख नाही आहे। हे लोक मागच्या 8 वर्षापासून हीच मंडळी सत्तेत आहे। जरी निवडणुका आत्ता लागल्या असतील, मागच्या काळामध्ये जे प्रशासन होतं ते यांच्याच मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वामध्ये हे चालत होतं। मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं पण अमरावती दिसत नाही, याची खंत नक्कीच आम्हाला आहे। चेंबूरमधील सभेतून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली। उद्धव ठाकरे हिंदू आहे का तपासायला हवं, अशी टीका देखील नितेश राणेंनी केली। उद्धव ठाकरे, अरे तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासायला पाहिजे। तपासायला गेलो तो साला दिवस खराब जायचा। मी तर बोलतो त्याच्या तर राजकीय धर्मांतर झालेला आहे सुनताहून। कुठल्याही अँगलनी तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही। अरे कुठे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी त्या 93-92च्या दंगलीनंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं। आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।